Good evening. Today we are discuss the multiple inheritance. ठीक आहे. लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलंय सिंगल इनहेरिटन्स, देन मल्टी लेवल इनहेरिटन्स. आज आपण शिकणार आहोत मल्टिपल इनहेरिटन्स. ठीक आहे. तर डेफिनेशन बघा काय. When a class is derived from two or more base classes, such inheritance is called as multiple inheritance. काय? The class is derived from two or more base class. Such inheritance is called as multiple inheritance. यामध्ये काय असणार आहे? दोन बेस क्लास असणार आहे, त्यापासून एक क्लास काय होणार आहे तुमचा डिराईव्ह होणार आहे. ठीक आहे. यालाच आपण काय म्हणतोय मल्टिपल इनहेरिटन्स. मल्टी लेवल इनहेरिटन्स मध्ये काय होतं, एक बेस क्लास होतो, त्यापासून एक डिराईव्ह क्लास इनहेरिट झालेला असतो, अगेन त्याच्यापासून एक क्लास इनहेरिट झालेला असतो. ठीक आहे. पण मल्टी लेवल मध्ये काय आहे, टू ऑर मोर बेस क्लास इनहेरिटेड वन डिराईव्ह क्लास. ठीक आहे. याला काय म्हणतात मल्टिपल इनहेरिटन्स. यामध्ये दोन बेस क्लास असणारे आणि एक डिराईव्ह क्लास असणारे. क्लिअर. दोन बेस क्लास, एक डिराईव्ह क्लास. नेक्स्ट बघा, सिंटॅक्स बघा त्याचा. फर्स्ट आहे क्लास, बेस क्लास फर्स्ट, देन ओपनिंग कर्ली ब्रॅकेट, प्रॉपर्टीज कोलन, त्याचे डेटा मेंबर्स, बेस क्लास कम्प्लिटेड, अगेन क्लास बेस क्लास 2, ओपनिंग कर्ली ब्रॅकेट, प्रॉपर्टीज, त्याचे मेंबर फंक्शन, क्लोज सेकंड बेस क्लास अप टू बेस क्लास एन. म्हणजे माझे जितके बेस क्लास असतील मला ते मेन्शन करावं लागणार आहे, फर्स्ट, सेकंड आणि अप टू एन नंबर ऑफ बेस क्लास. ठीक आहे. त्यानंतर बघा काय पुढे, सेम क्लास, डिराईव्ह क्लास नेम, कोलन, विजिबिलिटी मोड. आता आपले जितकेही बेस क्लास असतील ते आपल्याला सेपरेटली इथे मेन्शन करायचे. काय करणार, विजिबिलिटी मोड बेस क्लास फर्स्ट, कॉमा, अगेन विजिबिलिटी मोड बेस क्लास 2, कॉमा, अगेन विजिबिलिटी मोड बेस क्लास एन. एन मीन्स number of base class. Again opening curly bracket, properties, again mention the member function and close the derived class name. कसा करणार आहे, कर्ली ब्रॅकेट completed and semicolon completed. ठीक आहे. कन्सेप्ट क्लिअर झाली आहे. When a class is derived from two or more base class is known as मल्टी लेवल इनहेरिटन्स. यामध्ये दोन बेस क्लास किंवा नंबर ऑफ बेस क्लास असतात, टू और मोर बेस क्लास असतात, त्यापासून एक क्लास काय झालेला असतो, इनहेरिट झालेला असतो. सी द एक्झाम्पल. ठीक आहे. एक्झाम्पल बघा, मल्टिपल इनहेरिटन्स, प्रोग्राम फॉर मल्टिपल इनहेरिटन्स. यामध्ये एक सिंपल अल्गो दिलाय, त्यानुसार मला प्रोग्राम क्रिएट करायचा आहे. आता एक्झाम मध्ये तुम्हाला एक तर डायग्राम दिलेली असेल किंवा स्टेटमेंट मध्ये पण असू शकतं, त्यानुसार तुम्हाला केसिंग करायचं आहे. आता फर्स्ट काय केलेलं आहे, स्टार्ट द प्रोग्राम, देन डिक्लेअर द बेस क्लास. आता बेस क्लास डिक्लेअर कुठले करायचे बघा, डिक्लेअर अँड डिफाईन द फंक्शन गेट. आता फर्स्ट बेस क्लास कुठला दिलेला आहे त्यांनी, टू गेट दी स्टुडंट डिटेल. म्हणजे माझा पहिला बेस क्लास भेटला स्टुडंट, त्यामध्ये कुठलं फंक्शन परफॉर्म करायचंय मला, गेट फंक्शन. ठीक आहे. नेक्स्ट वन बघा, डिक्लेअर दी नेक्स्ट क्लास स्पोर्ट्स. माझा सेकंड बेस क्लास आहे स्पोर्ट्स, त्यामध्ये मला डिक्लेअर अँड डिफाईन दी फंक्शन गेट SM मीन्स स्पोर्ट मार्क्स. त्यांनी शॉर्ट मध्ये काय केलेलं, स्पोर्ट मार्क्स मेन्शन केलेले. नेक्स्ट बघा, क्रिएट दी क्लास स्टेटमेंट डिराईव्ह. आता मला इथे त्यांनी सेंटेन्स काय वापरलेले, स्टेटमेंट इज माय डिराईव्ह क्लास नेम. ठीक आहे. डिराईव्ह फ्रॉम स्टुडंट अँड स्पोर्ट. ही लास्ट स्टेटमेंट जे आहे ते इम्पॉर्टंट आहे बघा. क्रिएट दी क्लास स्टेटमेंट डिराईव्ह, देन डिराईव्ह फ्रॉम स्टुडंट अँड स्पोर्ट्स. आता स्टुडंट्स आणि स्पोर्ट्स स्टेटमेंट क्लास कोणत्या बेस क्लास पासून डिराईव्ह झालेला आहे, ते आहे स्टुडंट आणि स्पोर्ट्स. म्हणजे स्टुडंट्स आणि स्पोर्ट माझे कुठले झाले, बेस क्लास झाले, आणि डिराईव्ह क्लास झाला माझा स्टेटमेंट. क्लिअर. सिंपल आहे. त्यांनी दोन बेस क्लास दिले, दोघांमध्ये फंक्शन गेट आणि गेट स्पोर्ट्स मार्क परफॉर्म करायला लावले, त्यानंतर माझा डिराईव्ह क्लास दिला स्टेटमेंट. बघा, रेग्युलर प्रोग्राम फर्स्ट हिडर फाईल मेन्शन करायचे आहे, दोघही हिडर फाईल मेन्शन करा, हॅश इन्क्लूड iostream.h and नेक्स्ट वन हॅश इन्क्लूड conio.h. ठीक आहे. फर्स्ट सिंटॅक्स नुसार फर्स्ट काय मेन्शन करता, बेस क्लास फर्स्ट, देन क्लास. माझा फर्स्ट बेस क्लास कुठला होता, स्टुडंट.
सो मेन्शन क्लास स्टुडंट ओपनिंग कर्ली ब्रॅकेट अगेन प्रोटेक्टेड कोलन. आता यामध्ये मला काय सांगितलं होतं त्यांनी स्टेटमेंट मध्ये, डिक्लेअर अँड डिफाईन दी फंक्शन गेट टू गेट दी स्टुडंट डिटेल्स. आता स्टुडंट डिटेल्स म्हणजे काय येणार आहे, त्यांचा रोल नंबर असणार आहे, ठीक आहे, आणि त्यांचे मार्क्स मेन्शन करते मी. त्याच्यासाठी मी घेतला डेटा टाईप इंटिजर. तर मी रोल नंबर मेन्शन केला, M1 आणि M2 मेन्शन केला. त्यानंतर पब्लिक. आता void get फंक्शन त्यांनी परफॉर्म करायला लावलं, सो आय विल मेन्शन दी void get फंक्शन ओपनिंग कर्ली ब्रॅकेट फर्स्ट पास मेसेज सी आउट एंटर दी रोल नंबर, देन रोल नंबर एक्सेप्ट सी आउट एंटर दी 2 मार्क्स किंवा मार्क्स 2 मार्क्स ऑफ सब्जेक्ट. ठीक आहे, सीईन नी काय केलं, मी ते एक्सेप्ट केले, पण मी आता इथे कुठले मेन्शन केलेले होते, M1 आणि M2. So I will mention or I will put the mark M1 and M2, then void get function close, then close my base class. ठीक आहे, अगेन सिंटॅक्स नुसार काय असतं, सेकंड बेस क्लास तो कुठला आहे आपला, स्पोर्ट्स. सो मेन्शन द क्लास स्पोर्ट्स, स्पोर्ट्स इज माय सेकंड बेस क्लास, देन ओपनिंग कर्ली ब्रॅकेट प्रोटेक्टेड. आता मला स्पोर्ट्स मार्क्स मेन्शन करायचे, सो इंटिजर स्पोर्ट्स मार्क्स, SM चा फुल फॉर्म काय टाकलाय मी, स्पोर्ट्स मार्क्स कर्ली ब्रॅकेट कम्प्लिटेड, देन पब्लिक. अँड स्टेटमेंट मध्ये त्यांनी सांगितलं गेट स्पोर्ट्स मार्क्स फंक्शन हे परफॉर्म करायचंय, सो मेन्शन void गेट सम मार्क म्हणजे गेट सम मार्क्स. सो कर्ली ब्रॅकेट ओपनिंग सी आउट एंटर दी स्पोर्ट्स मार्क्स, कुठले सी नी मी ते ऍक्सेप्ट केलं, त्याच्यासाठी मी काय मेन्शन केलेले, डेटा टाईप इंटिजर SM. मी SM पुट केला, देन बेस क्लास कम्प्लीट केला. नेक्स्ट बघा, 2 बेस क्लास झाले. नेक्स्ट आहे डिराईव्ह क्लास. तो कुठला होता क्लास, स्टेटमेंट. स्टेटमेंट इज माय डिराईव्ह क्लास, सो आय विल मेन्शन क्लास स्टेटमेंट कोलन, देन पब्लिक फर्स्ट बेस क्लास नेम कुठला आहे, स्टुडंट कॉमा, अगेन पब्लिक इज माय विजिबिलिटी मोड. सेकंड बेस क्लास कुठला आहे, स्पोर्ट्स. ठीक आहे, तो मी काय टाकणार, स्पोर्ट्स. हे समजलंय सगळ्यांना. फर्स्ट काय मेन्शन केलं, क्लास डिराईव्ह क्लास नेम कोलन, त्यानंतर विजिबिलिटी मोड दिली पब्लिक, फर्स्ट बेस क्लास मेन्शन केला कॉमा, सेकंड बेस क्लास मेन्शन केला, तो आहे स्पोर्ट्स. ओपनिंग कर्ली ब्रॅकेट, त्यामध्ये मी काय करणार आहे, आता टोटल काढणार आहे आणि त्यांची ऍव्हरेज काढणार आहे. ठीक आहे, सो आय विल यूज दी void डिस्प्ले फंक्शन. टोटलचा फॉर्म्युला काय टाकलाय मी बघा. आता मी पहिल्या बेस क्लास मध्ये 2 फंक्शन दोन मार्क्स प्रोव्हाइड केले होते, M1 आणि M2 चे. त्याच्यामध्ये सेकंड बेस क्लास मध्ये स्पोर्ट्स मार्क्स मेन्शन केले होते. ठीक आहे, मग ह्या तिघांची मला टोटल करायची. सो आय विल यूज द फॉर्म्युला टोटल इक्वल टू M1 प्लस M2 प्लस SM. SM मीन्स स्पोर्ट्स मार्क्स. देन मला ऍव्हरेज काढायचे. ऍव्हरेज काय येणार आहे, ऍव्हरेजचा फॉर्म्युला काय आहे, टोटल डिवाइड बाय 3. 3 का घेतलंय मी, तर नंबर ऑफ सब्जेक्ट किती घेतलेले मी, 3. ठीक आहे, मी फॉर्म्युले पुट केले. त्यानंतर मी काय केला, रोल नंबर आणि टोटल यांना काय करतेय, डिस्प्ले करतेय, ऍव्हरेजला डिस्प्ले करतेय. माझा void डिस्प्ले फंक्शन क्लोज केला आणि डिराईव्ह क्लास माझा क्लोज केला. कर्ली ब्रॅकेट कम्प्लिटेड, सेमिकोलॉन कम्प्लिटेड. देन void मेन फंक्शन अगेन यूज क्लिअर स्क्रीन. आता डिराईव्ह क्लास कुठला होता माझा, स्टेटमेंट. मी त्याचं स्टेटमेंटचं एक ऑब्जेक्ट क्रिएट केलं, ते आहे ओबीजे नावाने. त्यानंतर कुठले कुठले फंक्शन परफॉर्म केले होते, फर्स्ट बेस क्लास मध्ये गेट, सेकंड मध्ये गेट SM, आणि स्टेटमेंट मध्ये कुठलं केलं मी, डिस्प्ले फंक्शन. सो मला ते काय करावं लागणार आहे, व्हॉइड मेन मध्ये सगळे डिस्प्ले करावं लागणार आहे. स्टेटमेंटचं ऑब्जेक्ट काय क्रिएट केलं मी, ओबीजे. सो ओबीजे डॉट गेट, ओबीजे डॉट गेट सम, ओबीजे डॉट डिस्प्ले, गेट CH क्लोज. माझा प्रोग्राम इथे क्लोज झाला. आता जर हा प्रोग्राम रन केला तर पहिले मला काय विचारणार आहे, एंटर दी रोल नंबर. मी रोल नंबर पुट केला. नंतर माझा मेसेज असणार आहे, एंटर दी 2 मार्क्स. आता मी M1 आणि M2 टाकलेला होता, सो मी त्याचे मार्क्स पुट करणार. त्यानंतर आपण सेकंड बेस क्लास मध्ये एंटर दी स्पोर्ट्स मार्क्स टाकले म्हणून तो स्पोर्ट्स मार्क्स घेणार. त्यानंतर लास्टच्या मध्ये आपण विचारले डिस्प्ले काय काय करतोय, त्याचा रोल नंबर जो आपण ऍक्सेप्ट केलेला तो डिस्प्ले होतोय. त्यानंतर जी ऍडिशनचा फॉर्म्युला वापरला होता आपण टोटलचा, ती टोटल डिस्प्ले होतीये. त्यानंतर सेकंड ऍव्हरेज वापरला, ते ऍव्हरेज डिस्प्ले होती. क्लिअर कसा प्रोग्राम परफॉर्म होतोय. मग मल्टिपल इनहेरिटन्स समजलाय सगळ्यांना, ज्यामध्ये 2 बेस क्लास असतो आणि एक डिराईव्ह क्लास असतो. 2 or more बेस क्लास
inherited one derived class is known as multiple inheritance. ठीक आहे, कन्सेप्ट समजली आहे सगळ्यांना मल्टिपल इनहेरिटन्सची. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट इनहेरिटन्स टाइप बघू. थँक्यू.